या पटकन मी केलेले उकडीचे तिरंगा मोदक खायला. आणि विशेष म्हणजे मी यात कोणताच आर्टिफिशियल कलर वापरला नाही, त्यासाठी रेसिपी स्किप न करता बघा. आता ना इथे मी नारळ खवून घेतलं होतं सारणासाठी ना मी इथे 1 वाटी खवलेलं नारळ, अर्धी वाटी गूळ आणि थोडे खसखस आणि बेदाणे घेतले होते. सर्वात आधी कढई ठेवली, त्यात थोडं तूप टाकलं, खसखस टाकली, ती छान भाजून त्यानंतर 1 वाटी नारळाचं किस टाकला, त्यानंतर अर्धी वाटी गुळाची टाकली, थोडंसं नंतर बेदाणे टाकले आणि ते छान परतून ऑलमोस्ट आपलं मिश्रण रेडी झालं आहे. पारीसाठी ना मी इथे 1 वाटी तांदळाची पिठी घेतली होती. 1 वाटीसाठी ना मी इथे 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतलं होतं. छान उकळी आल्यावर त्यात तांदळाची पिठी टाकली आणि हे झाकायला 10 ते 15 मिनटं ठेवून दिलं. आता मोदकांची ना डिटेल रेसिपी मी फुल व्हिडिओमध्ये दाखवली आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, सो तिथे जाऊन चेक करा. तिथे मी कलर पण कसे केले तेही दाखवले. आता इथे माझं पीठ छान मळून झालं होतं. आता इथे पीठ जरा जास्त छान मळायचं, नाही तर आपली मोदकाची पारी कडक होते. आणि आता हा मी केलेला कलर एक पोर्शनमध्ये मिक्स करेल. हा कलर खूप छान झाला होता, तुम्ही नक्की ट्राय करा. आता ना मी तुम्हाला मोदक करून दाखवते. त्यासाठी साचा घेतला, त्याला तूप लावलं, आधी ऑरेंज केलेला गोळा टाकला, त्यानंतर व्हाईट, नंतर हिरवा आणि सारणासाठी जागा करून छान उकळीचे मोदक वळून घेतले. आता सर्व मोदक वळून झाले होते. आता मी ते स्टीम करायला ठेवले केळीच्या पानांमध्ये. याच्याने ना खूप छान स्मेल येतो आणि 10 ते 15 मिनटं स्टीम केल्यानंतर बघा